कि तलवार से तेज हम अपनी धार रखते हैं। मेरे बाबा साहब के बच्चे हैं, क्रांती को तो हमारे खून में ही रखते हैं। ही क्रांती रक्तातून आलेली हे लक्षात ठेवा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा वाचाल, जेव्हा लक्षात घ्याल, तेव्हा वेड लागून जाईल आणि तुम्ही त्यांच्या प्रेमात पडाल। आणि ज्या ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही नाव घ्याल ना, त्यावेळेस डोळ्यातून पाणीच येईल। मी नेहमी हे सांगते की मला कुणी विचारलं तर नाही की तुला जन्माला काय म्हणून यायचंय, पण मला जर कुणी विचारलं असतं तर माझं उत्तर हे असतं की मी जर जन्माला येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हात लावलेलं पुस्तक म्हणून येईल। मी जर जन्माला येईल तर माता रमाईंनी 9 कोटी लेकरांसाठी 4 मुलांवरती स्वतःचा पदर कफन म्हणून टाकलं, ते पदर म्हणून येईल। मी जर जन्माला येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ म्हणून येईल। मी जर जन्माला येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती वाघीण म्हणून येईल। आणि जर येता आले नाही तर अशा जीवनावरती 10 वेळा लाथ मारीन। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो वाघ म्हणून येईल आणि मी वाघ म्हणूनच जन्माला आले। आणि मला याचा प्रचंड अभिमान आहे, हे लक्षात ठेवा। मोडेल पण वाकणार नाही, माफी तर मागणारच नाही। जिथं स्वाभिमान येतो, तलवार म्हणजे शब्द आमचे, हे त्या दीनदुबळ्या, वैचारिक दीनदुबळ्या लोकांना सांगा की छत्रपती शिवरायांच्या मातीत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीत जन्माला आलेली लेकरं आहेत। एक कुणाच्या बापाला नाही घाबरत। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेक म्हणून समस्त महाराष्ट्राला सांगते की मी कुणाच्या बापाला ना कधी घाबरले होते ना कधी घाबरणार आहे, लक्षात ठेवा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना नेहमी करतात आणि मानसिकरित्या लाचार असे सांगतात त्यांना। त्या लोकांसाठी इतकंच सांगेल की एक खूप छान वाक्य आहे की डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन लाईव्ह आंबेडकर। याचा अर्थ असा होतो की ते बाबासाहेबांच्या पुतळ्यांना सुद्धा इतके घाबरतात की रात्रीचे अंधारात जातात आणि त्यांची विटंबना करतात। म्हणून मी सांगते की तुम कल भी आंबेडकर से डरते थे, तुम आज भी डरते हो, और तुम डरते और ये डर हमें अच्छा लगा, और ये डर होना ही चाहिए। म्हणजे माणूस जरी मेला, विचार मरत नाही, स्वाभिमान मरत नाही, ती दिलेली देण मरत नाही। माझ्या बापाने आज माझी लायकी इतकी केली की मी इथे उभी राहील। म्हणून माज करा, जितका माज करता येईल तितका माज करा, कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला श्वास आहे। गावच्या बाहेर बसणारा माणूस आज एवढा मोठा कार्यक्रम करतोय। गावच्या बाहेर बसणारा हाच समाज आज सूट बूट टाय आणि कोटात बसतो। तर माज करा, बिनधास्त माज करा, पण माज करताना बाप विसरून जाऊ नका। माज करताना बाप विसरून जाऊ नका आणि 12 बापाचा अंगारा लावू नका। बाप एक होता, बाप एक आहे आणि बाप एकच राहील। आणि सगळ्यांच्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। हे स्वाभिमानाने सांगायचंय। आम्ही तो समुद्र है, हम वो समंदर है जो ऊपर से शांत पर अंदर से सैलाब है। त्या जय भीम वाल्यांशी नडताना विचार करून नडा, कारण आम्ही आलोय स्वाभिमान घेऊन, मरणार सुद्धा स्वाभिमानासाठी। आणि हा श्वास फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठीच आहे। म्हणून आपण ते म्हणतो ना की कुत्तों के तादाद से शेर मरा नहीं करते, कुत्तों के तादाद से शेर मरा नहीं करते। बाबा साहब के बच्चे दादा किसी के बाप से डरा नहीं करते। खूप लोकांना हा भ्रम आहे की तथागत गौतम बुद्ध आपले गुरु आहेत, पण तथागत गौतम बुद्धांनी सुद्धा क्रांतीची सुरुवात केली होती, हे लक्षात ठेवायचंय। शांतीत सुद्धा क्रांती करता यावी, पण जिथे अन्याय होईल तिथे तुमचा आवाज उठलाच पाहिजे। योग्य ठिकाणी, योग्य त्या रीतीने आणि योग्य त्या दरामध्ये राग आलाच पाहिजे, तर तुम्ही माणूस म्हणून जिवंत आहात हे सिद्ध होतं। नाहीतर जगतात तर बाहेर कुत्रे मांजरे सुद्धा आहेत। जगायचं तर स्वाभिमानाने जगा, नडायचं तर बघू नका कोण आहे आणि कोण नाही। मी नडताना बघत नाही समोर कोण आहे,
मी कुणाशी पंगा घेताना हे नाही बघत की समोरचा कुणाचा बाप आहे आणि कुणाचा नाही. मी फक्त माग बघते की माझा बाप कोण आहे आणि माग माझा बाप उभा आहे ज्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मला पुढं बघायची गरज नाही, मी तर मागेच बघणार आहे. सर दिस इज माई लाइन विच आई हैव रोट कि किसी ने हमसे पूछा कि तुम तो नशे में लग रहे हो. हमने कहा अरे ये अम्बेडकरवाद का नशा है. उसने कहा क्या ही कर लोगे तुम. हमने कहा जिस दिन ये हाथ संविधान से खुलेंगे तुम्हें तुम्हारी कब्र से मिला देंगे. उसने कहा नहीं मानेंगे. उसने क्या कहा नहीं मानेंगे. हमने भी कह दिया उनसे पूछना जिसने भीमा कोरेगांव का इतिहास पढ़ा है. इसीलिए कहते हैं 1 versus 56 आणि तुझ्यासारखे 56 बघितले. काय फरक नाही पडत. आता 56 नाही 556 बघू, काय फरक नाही पडत. हे रक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. आणि ज्यांना मी हे हायलाइट करते इथं, प्लीज नोटीस दिस. मी हे हायलाइट करते इथं की मी एका शो मध्ये असताना तलवारीची भाषा केली होती. अरे आमचे शब्दच एवढे प्रभावी आहेत, आम्हाला तलवार उचलायची गरजच नाही. खऱ्या सामर्थ्याची ओळख होते. चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी सगळं जग जिंकलं, पण शांत तेव्हा झाले जेव्हा तथागत गौतम बुद्धांच्या मार्गाला लागले. आणि तीच खरी क्रांती. एकदा मानाचा स्वाभिमानाचा जय भीम. आणि एक आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी, एक आवाज स्वाभिमानासाठी, एक आवाज तुमच्या आमच्यासाठी.